महाविकास आघाडी सरकारला असं करणं हे चुकीचं होतं। त्यांनी चुकीचं केलं, कारण 2011च्या लोकसंख्येच्या आधारावर सेन्ससवर एकदा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेची सदस्य संख्या ही ठरल्या गेली आणि मग दुसरा सेन्सस 2021 आल्याशिवाय तुम्हाला सदस्य संख्या वाढवता येत नाही। चुकीची वाढवलेली आहे, नियम बाह्य आहे। आणि म्हणून आज मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांची भेट घेतली आणि त्यांना मी विनंती केली आहे की वाढवलेली सदस्य संख्या रद्द करावी, ती नियमात नाही आहे। निवडणूक आयोगाने सुद्धा ती कशी काय त्या ठिकाणी स्वीकारली ही आश्चर्य आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी त्यावर ऑब्जेक्शन का घेतलं नाही की जर सेन्ससच नवीन आला नाही तुम्ही कसं काय सदस्य संख्या वाढवू शकता। आणि म्हणून मला वाटतं की आम्ही आज माननीय आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे। तात्काळ 2011च्या सेन्ससवरच जी सदस्य संख्या ठरली होती तीच कायम ठेवावी। दुसरं अत्यंत महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता। सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं आहे की 4 जुलै 2022 4 मे 2022 आणि 20 जुलै 2022च्या दोन्ही आदेश देताना सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे की 10 मार्च 2022 पूर्वी अस्तित्वात असलेले स्ट्रक्चर कायम ठेवावं। प्रभाग रचनेचं निवडणुका लावताना 10 मार्च 2022च्या आधीचं जर स्ट्रक्चर कायम ठेवायचं असेल तर मग तुम्हाला 2017 मध्ये ज्या पद्धतीने तुम्ही निवडणुकाचे प्रभाग ठरले असतील, ज्या पद्धतीनं सदस्य संख्या 2017 मध्ये होती ती सदस्य संख्या कायम ठेवायचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं तर मग दोन्ही निकाल माझ्याकडे आहे। या निकालामध्ये सुद्धा असं म्हटलं आहे की 10 मार्च 2022च्या पूर्वीची स्थिती कायम ठेवा। याला ओव्हररूल करून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा विपर्यास करून महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनाही बदलल्या, प्रभागाची पद्धती बदलली, सदस्य संख्याही बदलली आणि त्यामुळं एकंदरीत संपूर्ण जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिकेच्या संपूर्ण जी काही परिस्थिती आहे ती 10 मार्च 2022च्या पूर्वीची कायम ठेवून निवडणुका घ्याव्या आणि तातडीनं वाढवलेली सदस्य संख्या ही कमी करावी अशी मागणी आज आम्ही केली आहे। नाही घेईल ना, त्याला काय फरक पडतो? ते आयोगाचं काम आहे आणि सरकारचं काम आहे। नाही ती ऑलरेडी होईल ना। जर चुकलंच आहे सदस्य संख्या वाढवणं हे कायदेशीर चुकलं आहे। 10 मार्च 2022ची परिस्थिती कायम ठेवा सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे प्रभाग रचना आणि सदस्य संख्येमध्ये, तर मग चुकला आहे। मग चुकीच्या निवडणुका होणार का? आयोग चुकीच्या निवडणुका घेणार आहेत का? आणि त्यामुळं मला वाटतं की चुकीच्या निवडणुका होऊ नये। 2 महिने जे काही वेळ लागेल तो लागेल, पण नियमाप्रमाणे निवडणुका झाल्या पाहिजे आणि चुकीचं केलं ते रद्द केलं पाहिजे अशी मागणी आहे। त्यांनी आम्हाला म्हटलं आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मी स्वतः भेटलो, त्यांनी मला सांगितलं की आम्ही तात्काळाचा आत्ताच्या आत्ता आढावा घेतो आणि नियमानुसार तुमचं म्हणणं टेक्निकली जर बरोबर असेल तर आम्ही विचार करतो असं माननीय मुख्यमंत्र्यांनी मला म्हटलं आहे। नाही, अजितदादा पाहणी करतात आहे, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची जबाबदारीच आहे पाहणी करण्याची, त्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही। पण विदर्भाचा पुळका आला केव्हापासनं? विधानमंडळामध्ये वारंवार विदर्भाच्या विकासाचं, मराठवाड्याच्या विकासाचं, उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचं वैधानिक मंडळे हे बरखास्त करू नका, त्यांना मुदतवाढ द्या, जेणेकरून विदर्भाच्या विकासाचा प्रत्येक वर्षीचा अनुशेष तुमच्या सरकारच्या लक्षात येईल
तुम्हाला तोंड आहे का विदर्भात जाण्याचं? 2.5 वर्ष तुम्ही विदर्भ वैधानिक मंडळ थांबून ठेवलं, मराठवाडा वैधानिक मंडळ थांबून ठेवलं, आणि आता तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याकडे जाऊन आणि तुम्ही काय दिलाय? 2020च्या नुकसान भरपाईचे पैसे देऊन दिले नाही आहे, 2021च्या नुकसान भरपाईचे पैसे दिले नाही. माझ्याकडे आकडे आहेत. 2020-21च्या नुकसान भरपाईचे सरकारने अजूनही शेतकऱ्याला पैसे दिले नाही. आम्हाला विश्वास आहे की एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी हे दोघंही शेवटी पंचनामे यावे लागतात. ते पंचनामे पूर्ण डिटेल यावे लागतात मदत करण्यापूर्वी, आणि पंचनामे आल्यानंतर माझा विश्वास आहे की महाविकास आघाडी सरकार आणि अजितदादा, तुम्ही जेवढी मदत शेतकऱ्याला दिली नाही त्यापेक्षा जास्त मदत एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार देईल असा आम्हाला विश्वास आहे. नाही, म्हणून करत नाही आहे मी, टेक्निकल मागणी करतो आहे. जर सेन्सस झालं नव्हतं, 2011चं सेन्सस जर जिवंत 2011 सेन्सस सुरू आहे, 2011च्या सेन्ससप्रमाणे आपण आजही जातो आहे प्रत्येक योजनेमध्ये. तुम्हाला निवडणुकीला त्या सेन्ससला ग्राह्य धरावं लागतं. शेवटी सेन्सस नवीन झाल्याशिवाय तुम्हाला सदस्य संख्या वाढवता येत नाही, आणि म्हणून माझा टेक्निकल मुद्दा आहे की तुम्ही सदस्य संख्या वाढवली चुकीची आहे. राहिला प्रश्न 2017चं कायम ठेवा, हे मी नाही म्हटलं आहे, सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाचे आदेश माझ्याकडे आहे. 10 मार्च 2022ची परिस्थिती कायम ठेवा हे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे, आणि त्यामुळे माझी मागणी सुप्रीम कोर्टाचा निकाल पाळा आणि 2011च्या जनगणनेप्रमाणे जा अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरती एक पोस्ट करण्यात आली आहे, त्यामध्ये पीटीआय आणि न्यूज 24ची पोस्ट करण्यात आली, वारे भाजपा कुणी वार चालवतंय, कुणी कुटणखाना, तरी भी हमारा पार्टी डिफेंस बना मित्रों, और ये गोला बारूद की तो मुंहतोड़ जवाब देने के जमा किया है क्या, असा प्रश्न विचारला ट्विटरच्या माध्यमातून. नाही, त्यांनी पहिले आपल्या गिरेबारमध्ये झाकून बघितलं पाहिजे. ते कुणावर बोलतात मला माहिती नाही, पण काँग्रेस कुणाच्या हँडलवरनं, ज्याच्या हँडलवरनं आले असेल, ज्या पक्षाच्या हँडलवरनं आले असेल त्या पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे की तुम्ही पहिलं आपला संपूर्ण अवतार तपासला पाहिजे, आपल्या पक्षातल्या नेते तपासले पाहिजे, आपल्या पक्षात काय चालू आहे हे बघितलं पाहिजे, आपल्या पक्षातल्या नेत्यांनी काय काय धंदे केले हे तपासले पाहिजे. असं ट्विटर वार करून त्याच्यावर खूप काही बोलण्यात काही तथ्य नाही आहे. मला वाटतं यापेक्षाही महाराष्ट्राचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला शेतकऱ्याला मदत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये झालेल्या चुका दुरुस्त केल्या पाहिजे, निवडणूक प्रभाग रचनेमध्ये हे महत्त्वाचं आहे, आणि त्यामुळं त्याला किती त्याचा उत्तर द्यायचं हे काही इतकं महत्त्वाचं नाही आहे. असं आहे, संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ही नैतिकताच नाही आहे की त्यांनी एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस सरकारला हा प्रश्न विचारायचा. तुम्ही 32 दिवस 35 दिवस मंत्रिमंडळ केलं नव्हतं, 5 मंत्र्यावर सरकार चालवलं, आणि 32 दिवसात तुम्ही एकही निर्णय घेतला नव्हता. 5 कॅबिनेट घेतले होते तुम्ही. मला अभिमान आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर की या सरकारने 32 दिवसात 32 निर्णय घेतले आणि रोज फिरतायत. ते देवेंद्रजीची तब्येत 2दा खराब झाली तरी ते फिरतायत पावसामध्ये. तर मला याचा अभिमान आहे की तुम्ही 32 दिवसात 32 निर्णय करून दाखवले. महाविकास आघाडी सरकारने 5 कॅबिनेट कोऱ्या घेतल्या आहे, कोऱ्या, काहीच केलं नव्हतं. त्यामुळं संजय राऊतजी जरा तुमचा पूर्वाश्रमीचा इतिहास बघा आणि मग तुम्ही त्या ठिकाणी नवीन काही सांगा. आजकाल त्यांना रात्रभरी झोप लागत नाही, दिवसारी स्वप्न बघतात आहे. त्याच्यामुळं मला वाटतं की त्यांच्या रोजच्या बोलण्याला आता महाराष्ट्राची जनता कंटाळली आहे. मी सांगितलं ते दिवसारी स्वप्न बघतात, रात्री त्यांना झोपेच्या गोळ्या घेऊन झोप लागत नाही. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी किती सिरियस घ्यायचं त्यांचं सरकार पडेल वगैरे
विधानमंडळाने बघितला आहे, संपूर्ण महाराष्ट्र जनतेने बघितला आहे. 165+ बहुमताने सरकार आहे. त्याच्यामुळं ते काय बोलतात त्याला खूप काही तथ्य नाही आहे. आता त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली पाहिजे आणि विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम केलं पाहिजे आणि कमी बोलून जे काय राहिले सुले त्यांच्याकडे शिल्लक आहे ते कायम टिकवायचे असतील तर कमी बोललं पाहिजे. आणि नाही तर असंच जर रोज बोलणं राहील तर मला वाटतं मग 2 आणि 3 राहतील, बाकी सर्व चालले जातील. तुम्हाला माहिती आहे 2-3 कोण राहतील, बाकी तर निघून जातील असे बोलले अशा बोलल्याने. नहीं, बीएमसी का नहीं, पूरे महाराष्ट्र के सारे लोकल बॉडी के चुनाव का इशू है. ऑल डिस्ट्रिक्ट पंचायत, नगर पंचायत, जिला पंचायत, कारपोरेशन के बारे में कि महाविकास आघाड़ी सरकार ने गलती की है. महाविकास आघाड़ी सरकार ने सुप्रीम कोर्ट के जो आदेश है उसके खिलाफ जाके काम किया है. सुप्रीम कोर्ट ने कहा है कि इस 2022-23 में चुनाव लेना है तो 10 मार्च 2022 के पहले का जो सिचुएशन है सीट को लेकर और प्रभागों को लेकर वो कायम रखिए, ऐसा सुप्रीम कोर्ट ने कहा. उसके खिलाफ जाकर महाविकास आघाड़ी सरकार ने ये नियम बनाया प्रभाग रचनाओं का, सदस्य संख्या बढ़ाने का. अब सदस्य संख्या बढ़ाना किसी के हाथ में नहीं है, वो सेंसस के आधार पर होता है. 2011 का सेंसस हमारे पास अभी भी है, नया 2021 का सेंसस आया नहीं है. फिर 2011 के सेंसस के हिसाब से एक लिमिट ठहरी हुई है. बीएमसी के मेंबर कितने हो गए, नागपुर कारपोरेशन के कितने हो गए, डिस्ट्रिक्ट पंचायत के कितने हो गए, उसको उन्होंने गलत लोक संख्या 2021 की अंदाजित लोक संख्या पकड़कर एवरेज लोक संख्या को आधार लेकर सीटें बढ़ा दी. ये तुम्हारा अधिकार ही नहीं है, 2011 के सेंसस के हिसाब से ठहरा हुआ है. तो मुझे लगता है दोनों गलतियां हैं. सेंसस नहीं आने के बावजूद भी सीट को बढ़ाना, सदस्य संख्या को बढ़ाना, और दूसरा 10 मार्च 2021 की स्थिति कायम रखने के लिए बोला है, उसको आपने तोड़ा है. सुप्रीम कोर्ट के निकाल का आपने अवमानना की है, ऐसा मुझे लगता है. हमने चुनाव आयोग के पास भी जाएंगे, हमारे सरकार के पास गए थे, माननीय एकनाथ जी शिंदे साहब को हमने समझा के बताया, माननीय फडणवीस साहब को हमने समझा के बताया. वो सारी मालूमात ले रहे हैं अपने डिपार्टमेंट से कि क्या बात है इसमें. और मुझे लगता है, मेरी विनती है महाराष्ट्र की जनता की ओर से उनको, क्या सरकार निर्णय लेगी मुझे नहीं मालूम, लेकिन टेक्निकल आधार पे ये नहीं हो सकता, गलत हुआ है, इसको सुधारना चाहिए. जिस तरह से ये लोकसभा की बात कर रहे थे आप कि चुनाव की तैयारी शुरू कर दी है बीजेपी ने, कुछ मंत्री भी महाराष्ट्र के दौरे पर आने वाले हैं, इसके बारे में. देखिए, महाराष्ट्र में 16 लोकसभा में 9 मंत्री जी का दौरा तय हुआ है, जिसमें लोकसभा प्रवास योजना केंद्रीय भाजपा ने बनाई है, जिसका मुझे संयोजक बनाया गया है. 16 लोकसभा में हमारे केंद्रीय मंत्री आएंगे, 3 दिन मुक्काम करेंगे, 21 कार्यक्रम एक प्रवास में लेंगे और बाद में 18 महीने तक 6 बार केंद्रीय मंत्री आएंगे एक लोकसभा में. तो कुल मिला के जो लोकसभाएं हमने चयन की है, केंद्र ने भेजी है कि ये लोकसभा में प्रवास दौरा होगा, मंत्रियों का दौरा होगा. और मुझे लगता है कि हमने सारी तैयारी कर ली है, हमारे सारी कोर टीम तैयार हो गई है. हम अभी प्रवास की योजना बना रहे हैं. 7, 8, 9 तारीख को हमारे केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय कुमार जी रत्नागिरी सिंदूर का लोकसभा का दौरा करने वाले हैं, 3 दिन का टूर करने वाले हैं. वही लोकसभा में वो रहने वाले 3 दिन, रेसिडेंस उनका वही रहने वाला है. 16, 17, 18 को निर्मला सीतारमन जी ये बारामती लोकसभा में आ रहे हैं. ऐसे करके हमारे सारे लोकसभा में जो 16 लोकसभाएं प्रायोरिटी है हमारी, उसमें हम ये सारा यूनिट हमारा काम करेगा. और 1.5 साल का ये प्रोग्राम है. 1.5 साल में 6 बार केंद्रीय मंत्री आएंगे, 3 दिन रुकेंगे. हर दौरे में 21 कार्यक्रम होंगे और इस 21 कार्यक्रम 3 दिन में हम पूरे करेंगे. आप लोग कह रहे हैं कि आप लोग ने असली से किया है कि आने वाले समय चाहे लोकल बॉडीज के चुनाव हो या विधानसभा के चुनाव हो, आप लोग एक साथ चुनाव लड़ सकते हैं.
देखिए, ये निर्णय हमारे नेता देवेंद्र फडणवीस जी और चंद्रकांत दादा पाटिल पार्टी के अध्यक्ष करेंगे। वो सारा निर्णय वो करेंगे, उसका वो अधिकार मेरा आज नहीं है। लेकिन निश्चित रूप से हम लोग जो महाराष्ट्र में आगे चल के महाविकास आघाड़ी सरकार में, आपको फिर एक बार कहता हूँ, माननीय एकनाथ शिंदे जी, देवेंद्र फडणवीस जी दोनों मिलके 2020 का मैच खेलने वाले हैं। जैसे 32 दिन में 32 निर्णय लिए, वैसे पूरे 2 साल के अंदर पूरी ताकत से महाराष्ट्र की जनता को जो चाहिए वो काम करके ऐसी परिस्थिति निर्माण करेंगे कि महाराष्ट्र की जनता के सामने महाविकास आघाड़ी सरकार के नेता लोगों को मुंह छुपाते घूमना पड़ेगा। इतना काम हम करके दिखाएंगे। शरद पवार कोशिश कर रहे हैं कि लोकल बॉडी से चुनाव चाहे विधानसभा, महाविकास आघाड़ी के तीनों दल साथ में आके चुनाव लड़े। ये उनका विषय है। बनती है तो आप लोग क्या आप लोग के लिए? देखिए, वो 3 मिले, 4 मिले या 5 मिले, हम 51 की लड़ाई करेंगे, 50 और 51% की लड़ाई करेंगे। अभी खबर आ रही कि बीजेपी और शिंदे गुट के मंत्रिमंडल को लेकर एक सहमति बन चुकी है, जिसमें शिंदे गुट बीजेपी शिंदे गुट में 65% और 35% का फॉर्मूला। देखिए, ये अधिकार माननीय मुख्यमंत्री का है, मंत्रिमंडल विस्तार का। हम इसमें उनका अधिकार है, उनको आप पूछिए। लेकिन इतना ही मैं कहता हूँ, हमें इतना ही कहना है आज कि माननीय देवेंद्र जी, एकनाथ जी दोनों मिलके 2 साल में जो महाराष्ट्र 5 साल पीछे गया है, महाराष्ट्र को 1 नंबर बनाने का काम मोदी जी के नेतृत्व में करेंगे। इतना मैं बोल सकता हूँ। उनको दिन में भी सपने दिखते हैं।